फ्रेंड्स, तुम्ही द्राक्षांच्या झाडाखाली बसून म्हणजेच ग्रेप्स वाईन यार्डमध्ये बसून मिसळ खाण्याचा अनुभव कधी घेतलाय का? नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, खूप युजफुल होणार आहे तुमच्यासाठी. तर आज आपण नाशिकमधील एक खूप युनिक ठिकाणी आलो आहोत. तेच म्हणजे ग्रेप एम्बसी आणि झटका मिसळ. हिची मिसळ जी आहे ती खूप फेमस आहे, एकदम वाईनयार्ड स्टाईल ॲम्बियन्स. चला तर मग पाहूया इथली मिसळ किती टेस्टी आहे आणि हा एक्सपिरियन्स खरंच इतका स्पेशल आहे का? तर फ्रेंड्स, आतमध्ये जायच्या आधी इथे बाहेरचं जे आहे, बाहेर लहान मुलांसाठी वगैरे खेळायचे बरेच ऑप्शन्स होते. झुला होता, त्याचबरोबर टॉय कार होतं. टॉय कार 2 राऊंडचे आय थिंक ₹150 घेतात. तर टॉय कार होती. त्याचबरोबर इथे चॉकलेट वगैरे शॉपसुद्धा होतं एक बाहेर आणि फोटोशूट करायला वगैरे सुद्धा होतं छान. आणि त्याचबरोबर इथे टॉम अँड जेरी आणि मोटू पतलू कार्टूनवाली बससुद्धा होती, तर त्याचासुद्धा एक्सपिरियन्स मुलं घेऊ शकतात. आय थिंक त्याचीसुद्धा 100 इतकी तिकीट होती. आणि फ्रेंड्स, मी व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला टाईम वगैरे सांगणार आहे, पूर्ण डिटेल्स सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर फ्रेंड्स, चला तर मग आज जाऊन आपण आता एक्सप्लोअर करूया. तर फ्रेंड्स, ग्रेप एम्बसी आणि झटका मिसळ हे नाशिकमध्ये गंगापूर रोडजवळ सुयोजित ब्रिज, मखमलाबाद येथे आहे. हे एक युनिक ओपन एअर रेस्टॉरंट आहे जिथे तुम्ही ग्रोन किंवा द्राक्षांच्या झाडाखाली बसून मिसळ पाव आणि इतर फूड पदार्थ खाऊ शकता. इथलं जे स्पेशालिटी आहे ते आहे झटका मिसळ पाव. झटका मिसळ पाव खूप फेमस आहे इथे. नाशिक स्टाईल स्पायसी मिसळ विथ फरसाण, कांदा, दही हे सर्व असतं. त्याचबरोबर पापडसुद्धा असतो आणि त्याचबरोबर इथे आपल्याला बटर मिल्क, लस्सी, फ्रेश ज्यूस, जलेबी आणि स्नॅक्ससुद्धा मिळतो. आणि लहान मुलांसाठी इथे फ्रेंच फ्राईजसुद्धा मिळतात. त्याचबरोबर इथे फॅमिली फ्रेंडली विथ किड्स प्ले एरिया आणि ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत आजूबाजूला. आणि इथे आकर्षित करणारी म्हणजे ही मूर्ती होती. मला ही मूर्ती खूप जास्त आवडली. खूप छान होती मूर्ती. आणि तुम्ही पाहू शकता सर्वीकडे ग्रीनरी. आणि आम्ही वीकडेजमध्ये आलो होतो तरीसुद्धा खूप गर्दी होती. आणि वीकेंडला तर पूर्ण जे आहे रेस्टॉरंट पूर्ण भरलेलं असतं. आणि इथे पाहायचं झालं तर इथे भरपूर ऑप्शन्स आहेत पार्टीसाठी छोटे छोटे सेलिब्रेशन, बड्डे सेलिब्रेट वगैरेसाठी सुद्धा ऑप्शन्स आहे. लहान मुलांना खेळायलासुद्धा आतमध्ये ऑप्शन्स आहेत. त्याचबरोबर याचं टाईम जे आहे ते सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत इतकंच असतं. तर टाईम, पूर्ण डिटेल्स, लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आमची ऑर्डर आलेली होती आणि ते लिलीसाठी आम्ही फ्राईज मागवलेले होते. फ्राईज आय थिंक 120 की 150 रुपीज होत्या. आणि मिसळ, झटका मिसळ इथली फेमस फूड आहे. झटका मिसळ क्वांटिटी जी होती एक नंबर होती, भरपूर क्वांटिटी होती. 2 पाव मिळतात, मिसळ मिळते, भाजी मिळते, दही मिळतो आणि पापड तर खूप मोठे असतात. आणि त्याचबरोबर कांदा, लिंबू आणि ग्रेप्ससुद्धा. आणि मिसळ आहे 150 रुपीज. त्याचबरोबर आम्ही स्वीट जलेबी मागवलेली होती 70 रुपीज. ताक आय थिंक 40 की 70 रुपीज होतं. आणि क्वांटिटी खूप जास्त होती. तुम्हाला एक्स्ट्रा पाव वगैरे लागले तर तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप छान होतं, टेस्टी, ॲक्च्युअली खूप स्पेशल आहे. त्यानंतर आमचं झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो. त्यानंतर बाहेरसुद्धा पाहू शकता, तुम्हाला ग्रेप्स वगैरे घ्यायचे असतील तर बाहेर शॉप होतं. आणि त्याचबरोबर तिथे ग्रेप्स
चॉकलेट्स वगैरे ज्यूस वगैरे सुद्धा होतं बाहेर, तर ते सुद्धा घेऊ शकता. तर ॲक्च्युली एक्सपिरियन्स जो होता तो छान होता. त्याचबरोबर इथे होतं व्हर्च्युअल एक्सपिरियन्स गेम. भरपूर गेम होते, तर मी न्यू म्हटलं ट्राय करूया. मग व्हर्च्युअल एक्सपिरियन्स जो होता तो मी ट्राय केला. तो सुद्धा 15 मिनिट्स 150 रुपीज असे चार्जेस होते. छान होतं. थोडंसं भीती वाटते. जर मी हॉरर घेतलं होतं, हॅलोवेन हॉरर घेतलेलं होतं. हॉस्पिटल हॉरर वगैरे सुद्धा होतं, पण मी नॉर्मल हॅलोवेन घेतलेलं होतं. तरीसुद्धा पूर्ण डार्कनेस असतो, त्याच्यामुळे थोडीफार भीती वाटते. जर तुम्ही एकदम घाबरत असाल तर पण ट्राय करू शकता. कारण जर तुम्हाला नसेल बसायचं तर तुम्ही बंद करू शकता किंवा तुम्ही डोळे बंद करून घेऊ शकता. मी नॉर्मली ठीक होता एक्सपिरियन्स म्हणजे. त्यानंतर मग आम्ही इथे ज्यूस घेतला. टेस्टी होतं आणि आम्ही ट्राय केलं. जामून शॉट्स ठीक होतं, म्हणजे 50-50 होतं. त्यानंतर आम्ही निघालो बोटिंगसाठी. तर त्याची व्हिडिओ जी आहे नेक्स्ट असेल ते तर तुम्ही नक्की पहा. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन असेल तर हाईपसुद्धा करा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. थँक्यू. पुन्हा भेटूया.